पण अध्यक्ष महोदय 12 वर्षात महागाई सावरकर किती वाढली, पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का नाही? आता अध्यक्ष महोदय आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव $78 प्रति बॅरेल आहे, पण देशातील सरकारने काही कपातच केलेली नाही, दर खाली गेले. आता बॅरेलचे दर ताबडतोब दर कमी झाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, नेमकं लोक मध्यमवर्गीय आणि सगळ्यांच्या खिशातून पैसे काढायचा जो उद्योग भारतभर चालू आहे, कर पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसवर लावून, अध्यक्ष महोदय 240-45 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. आपणही आता 11 लाख कोटीच्या पलीकडे गेलेलो आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय समस्या ही आहे की हे कर्ज फेडायचं कसं? तर पेट्रोल आणि डिझेलच्या करातनं जे पैसे गोळा करता तुम्ही, त्यातनं तुम्ही आता कर्ज फेडायचं काम करताय. अध्यक्ष महोदय, महागाई एवढी वाढली आहे, 60 रुपयाचं पेट्रोल 112च्या वर गेलंय. इथेनॉलचे प्रमाण जास्त वाढल्यावर आम्हाला वाटलं जरा पेट्रोल दर होईल, कमी होईल, पण तसं काय होत नाही. डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे. डिझेलला, आपल्या ट्रॅक्टरला डिझेल घालायला अनेक ठिकाणी रांगा लावून माणसं भेंडाळली, पण अध्यक्ष महोदय डिझेल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. महाग तर डिझेल झालेलंच आहे. अध्यक्ष महोदय, आता काही झालं तर पाकिस्तानमध्ये 400 रुपये पेट्रोलला दर गेला. आता कोण गेले पाकिस्तानमध्ये? तुमचा संबंध पाकिस्तानची असला तर आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला काय माहिती, आम्हाला आमचा विषय, आम्हाला इथं आटपणा सगळं, आणि पाकिस्तानला जाऊन त्यांच्या पेट्रोलचा दर सांगायचा आम्हाला, ही तुलना योग्य नाही. आपली तुलना आपल्याशीच केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनं या जगात, आशिया खंडात भारताची करन्सी रुपया हा आशियातील सर्व देशांपैकी सगळ्यात वीक परफॉर्मन्स आपल्या भारतीय रुपयाचा झालेला आहे. मला काय आता आर्थिक परिस्थितीवर देशाच्या बोलून वेळ घ्यायचा नाही, आपला आदेशच आलेला आहे म्हणून. पण अध्यक्ष महोदय, 12 वर्षापूर्वी $1 60 रुपयाला मिळत होता, तोच आता 95 रुपयाला का 96 रुपयाला गेलाय. 1 तोळा सोनं त्यावेळी 26,000 रुपयाला मिळत होतं, आज 1.5 लाखाला सोनं गेलंय. अध्यक्ष महोदय, म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं, पण चुकीचं नरेटिव्ह सतत सांगणं, म्हणजे आता हे जो ठराव आहे तो ठराव हा प्रचारकीचाच ठराव आहे असं माझं मत आहे. तुम्ही कर्जमाफी केली, ती कर्जमाफी मिळायच्या आधीच स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी हा ठराव आहे असा समज जनतेचा महाराष्ट्राचा होतो. माझा समज तसा नाही आहे सावरकर साहेब, माझं मत तुम्हाला माहिती आहे. पण जनतेला काय वाटतं, अजून हातात पैसे नाहीत तर ठराव मांडून कर्जमाफीची कौतुक करण्याचा कार्यक्रम आहे, आणि दुसऱ्या बाजूला रोज सकाळ संध्याकाळ तोडाफोडी पक्षांची चालू आहे. मी तर आता सांगेन तुम्हाला की एक ऑनलाईन कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश असतो की नाही, तसं पक्षाचा एक ऑनलाईन प्रवेशाचा प्लॅटफॉर्म सुरू करा आणि ऑनलाईन प्रवेश द्यायला सुरुवात करा. इतके प्रवेश तुमच्याकडे व्हायला लागलेले आहेत की काय चिंताच करायची काय गरज नाही अध्यक्षमध्ये. आणि म्हणून अध्यक्षमध्ये एका अहवालात जगात असं सांगण्यात आलेलं आहे की भारत हा ऑटोक्रॅटिक डेमोक्रेसी व्हायला लागलेला आहे आणि देशात आता लोकशाही राहिलेली नाही. गॅस स्वस्त होणार होतं पण काही झालं नाही. 12 सिलेंडरचे 4 सिलेंडर केले तरी माणसं गप्प आहेत. माणसांनाही काही फार वाटत नाही. तुम्ही जे कराल त्याला आता सगळे मान्यता देत आहेत. तुमची लोकप्रियता एवढी आहे तुमची की 12 सिलेंडरचे 4 केले तरी कोणी रस्त्यावर नाही, 4 सिलेंडरचं 0 केले तरी काही होणार नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, ही जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्याचा फार प्रश्न हळूहळू अध्यक्ष महोदय सगळ्यात शेवटच्या स्तराला शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी फार महत्त्वाची आहे. 2021ला आमचं सरकार 19ला आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, माझ्याकडे अर्थ खातं होतं. 1 महिना 7 जणच आम्ही मंत्री होतो. उद्धव ठाकरेंनी हट्ट करून मी म्हटलं सगळं मंत्रिमंडळ एक्सपांड होऊ दे मग करू. नाही म्हटले, मी कमिटमेंट दिली आहे, पहिल्याच कॅबिनेटला झालं पाहिजे. ते 1-2 कॅबिनेट झाले आणि आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली अध्यक्ष महोदय. त्यात 2 लाखाची मर्यादा ठेवलेली. तुमचं पूर्वीच्या सरकारने एकदा 1.5 लाखाची केलेली, आम्ही 2 लाखाची मर्यादा केली. सरकार हे विसरतंय की 16 साली कर्जमाफीची योजना जी राबवलेली होती ती 1.5 लाखाची होती. आणि अध्यक्षमध्ये यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना सुरू केली, त्यातही तुम्ही 2 लाखाचीच मर्यादा ठेवली आहे. असं काय एवढं मोठं काम केलंय की ज्यामुळे आपण कौतुक करण्यास पात्र झालेला आहात. 2 लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्यांनी आधी वरचे पैसे स्वतः भरायचे आणि मग 2 लाखापर्यंतचे माफ होईल कर्ज अशी अट ठेवलेली आहे.
म्हणजे ही वसुली करून द्यायचाच कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही बँकांचे पैसे वसूल करायला ही योजना आणलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं 2 लाखाच्या वर मी 4 लाख कर्ज असेल तर मला 2 लाख कधी मिळणार? वरचे 2 लाख भरले की मग 2 लाख मिळणार. हे सत्यजित बरोबर नाही आहे. दिलदार राजा दिलदार पाहिजे. 2 लाख कर्ज माफ, वरचं 2 लाख राहिले तर राहू दे असा राजा पाहिजे. त्यामुळे कुठं ते कशात का जमा होते, पण तुम्ही पहिल्यांदा 2 लाख रुपये कर्ज माफी द्या.